तर राज्य सरकार कोकणातील कातळ शिल्पावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करणार आहे। माहितीपट तयार करण्यास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। त्या माहितीपटासाठी 14.50 कोटींचा खर्च केला जाणार आहे। रत्नागिरीमधील कातळ शिल्पांवर माहितीपट बनवला जाणार आहे। तर रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल लागली आहे। जिल्ह्यातील 28 लघु बंधाऱ्यांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून अनेक धरणं 30% खाली आहेत। गोटवटे, थोकशेत आणि उंधे धरणामध्ये 10%च पाणीसाठा शिल्लक आहे। तर कोडगाव, कळवे, राणवली आणि पुनाडे धरणामध्ये केवळ 11 ते 30%च पाणीसाठा शिल्लक आहे। तर पीएमआरडीएची घरांची लॉटरी 1029 कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पेट क्रमांक 12 आणि 3032 मधील गृहयोजनेची सोडत संपन्न झाली। सदनिकांची संगणकीय सोडत अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली। लाभार्थ्यांचा महानगर आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते। आमची मागणी सिर्फ फक्त एसटी आरक्षण नाही तर दुसऱ्या पण खूप साऱ्या मागणी आहेत। जसे की जोपर्यंत बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बंजारा समाजाला आदिवासी सवलती लागू करा, ही आमची पहिली मागणी होती। त्याच्यानंतर जे आमचे युवा ज्या या आरक्षणासाठी सुसाईड केलेले आहेत त्या सुसाईड केलेल्या युवकांना आर्थिक मदत देऊ असं पण मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्वतः म्हणलं होतं। जे की आम्ही जो निवेदन त्यांना दिला होता तो त्या निवेदनमधून एकही मागणी आमची पूर्ण झालेली नाहीये। फक्त समितीच्या नावावर आम्हाला फक्त दिशाभूल करण्याचं काम हा सरकार। पालघरमधील सायली सुर्वे लवजिहाद प्रकरणामध्ये एक माहिती समोर येते। मुख्य आरोपी आतिफ तासेला अटक करण्यात आली। आरोपीला मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। जमीन बळकावून आणि जीवे ठार मारण्याचा गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्या आतिफ तासेचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झालेला होता। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून त्याचा शोध केला होता। 2 दिवस न्यूज चॅनल्सवर, मीडियावर, सोशल मीडियावर ही बातमी पसरलेली आहे की माझं अपहरण झालेलं आहे, मी किडनॅप झाली आहे, मी सुरक्षित नाही आहे। अगदी निस्वार्थ काळजीपोटी आणि काही गैरसमजांमुळे ही बातमी पसरली गेली। पण मी हे क्लॅरिफाय करू इच्छिते की असं काही नाही आहे आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत। सर्वांचे कॉल्स, मेसेजेस काळजीपोटी मला आले आहेत, माझ्या घरातल्यांना आलेत। तुम्ही काळजी व्यक्त केलीत आणि अगदी शासन प्रशासनाने सुद्धा काळजी व्यक्त केली, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये भांड्यासाठी आता नागरिकांनी गर्दी केलेली आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या भांड्यांच्या किट्सचं वितरण उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे। मात्र आज रात्रीपासूनच शेकडो महिलांनी रांगा लावल्याचा प्रकार घडलेला आहे। उद्या होणाऱ्या वितरणावेळी आणखीन गोंधळ उडण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। तर राम मंदिर बनवलं त्याच पद्धतीनं लोकसंख्या नियंत्रण कायदा बनेल असं प्रवीण तोगडे यांनी म्हटलंय। भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही असं प्रवीण तोगडे यांनी म्हटलं। भारतात मुस्लिमांची वाढत चाललेली लोकसंख्या कायदा बनवून थांबवू असं तोगडे यांनी म्हटलेलं आहे। कानून बनवाऊंगा जैसा राम मंदिर बना दिया और प्रवीण तोगड़िया ठोकर बना देता है, बनवा देंगे। भारत में मुसलमानों की जनसंख्या नहीं बढ़ने देंगे, नहीं बढ़ने देंगे मानी नहीं बढ़ने देंगे और हम कानून बनाकर रोकेंगे। हमें भी हमारे घर सुरक्षित रखने हैं। आप संख्या बढ़ाते जाओगे, हमारे टैक्स से खाते जाओगे और फिर हमसे लड़ते जाओगे, धुळे की बातें नहीं चलेगा। सरकारमधील काही अधिकारी सरकारला बदनाम करतात असं नितेश राणेंनी म्हटलंय। जिहाद विरोधात लढाई कमी करणार नाही असं देखील नितेश राणेंनी म्हटलं। सरकार हिंदुत्वादी विचाराचं असले तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वादी सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहे। मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार